नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रविकांत दासोद, इन्स्ट्रक्टर ITI आर्मी ESला आहे. आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश लिटरसी. तुम्हाला माहीतच असेल की इंग्रजी ही ज्ञान भाषा म्हणून ओळखल्या जाते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच इंग्रजी शब्दांशी आपला संबंध येत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे इंग्रजीचं ज्ञान असणं हे एक काय म्हणतात त्याला, एक स्टेटस सिम्बॉलिक आहे. म्हणजे स्वतःला स्टेटस सिम्बॉलिक म्हणजे एखाद्या स्टेटस सिम्बॉलिक म्हणजे ज्याला आपण उच्च शिक्षितपणाचं किंवा मग खरंच त्याला जाणकार व्यक्ती आहे, विद्वान आहे बा असं मानलं जाते. जर ज्याला इंग्रजी येत असेल त्याला जस्ट याला आपण त्यानंतर आपण पाहू, काही प्रश्न करू. पहिला प्रश्न आहे रिझ्यूम. व्हॉट इज रिझ्यूम? रिझ्यूम म्हणजे एका पेजवर तुमचे जॉब डिस्क्रिप्शन, म्हणजे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन किती झालेलं आहे, तुमचं एज्युकेशन कशात झालेलं आहे, तुम्ही कुठे काम केलं आहे का, किंवा तुम्हाला काय काय येते, हे सर्वांचं एक रिफ्लेक्शन आपण रिझ्यूम असो म्हणून. त्यानंतर आहे त्यानंतर रिझ्यूम शुड बी. रिझ्यूम कसा असावा याच्यामध्ये पहिलं आहे शॉर्ट अँड प्रिसाईज, मोजका आणि कमीत कमी. त्याच्यानंतर फॅन्सी अँड कलरफुल. फॅन्सी म्हणजे एक त्याला आपण असं एक चमचमता असं म्हणू शकतो. आणि कलरफुल कलर रंगीबिरंगी. हॅविंग लॉंग अँड डिटेल इन्फॉर्मेशन, खूप मोठ्या प्रमाणात असणारी माहिती आणि खूप मोठा असा. आणि डिटेल म्हणजे पूर्ण माहिती दिलेली असली. आणि त्याच्यानंतर हॅविंग ॲक्रोनेम्स अँड ॲब्रिव्हिएशन. याच्यामध्ये रिझ्यूम हा एका पेजवरच बसायला हवा, त्याच्यामुळे तो शॉर्ट आणि प्रिसाईज, कमीत कमी लहान असावा. त्याच्यानंतर दुसरा आहे रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड. एक लिखित असं वर्णन जे तुम्हाला कामं करायची आहेत, ज्या तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत, यांचं एक वर्णन ज्याच्यामध्ये असते त्याला काय म्हणू आपण. पहिलं आहे CV, दुसरं दिलेलं आहे जॉब डिस्क्रिप्शन, तिसरं रिझ्यूम आणि चौथं आहे जॉब ॲप्लिकेशन. CV करिक्युलम व्हर्च्यू आपण ज्याला म्हणतो, त्याला रिझ्यूमसुद्धा आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन. जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे जो तुम्हाला जी वर्क करायचं आहे, ज्या वर्कसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, ते करण्याकरिता तुम्हाला लिखित अशा प्रकारचं दिलेलं वर्णन. जसे टीचर आहेत तर टीचर आहेत, त्यांचं जॉब काय, त्यांचं जॉब आहे की शिकवणे. तशाच प्रकारचं आहे जो बँकमध्ये क्लर्क असेल त्याला बँकेचे व्यवहार सांभाळणं हे सगळं काम असतं. त्यांचं जॉब, ज्याला आपण जॉब प्रोफाईल असं म्हणू शकतो. त्यानंतर आहे थर्ड रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटी, सेम जॉब डिस्क्रिप्शन. त्याचं C उत्तर आहे. आफ्टर रिसिविंग इंटरव्ह्यू कॉल, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल लेटर येते, जेव्हा त्याची मुलाखतीकरता तुम्हाला बोलावणं येते, त्यावेळेस तुमची नेक्स्ट स्टेप कोणती असली पाहिजे. दुसरी तर याच्यामध्ये दिलेलं आहे सेंट ॲप्लिकेशन लेटर. त्याच्यानंतर प्रिपेअर द रिझ्यूम. थर्ड आहे अपियर द इंटरव्ह्यू आणि सेंट रिझ्यूम. यातले जे पहिलं आहे A, B आणि D हे इंटरव्ह्यू कॉल लेटर रिसीव करायच्या आधीच्या गोष्टी आहेत. ॲप्लिकेशन लेटर त्यांना पाठवावं लागते, त्याच्यासोबत रिझ्यूम वगैरे जोडावा लागतो. आणि त्याच्यानंतर रिझ्यूम जोडायच्या रिझ्यूम सेंड करायच्या आधी प्रिपेअर करावं लागतं. तर त्याच्यामुळं C आहे अपियर ॲट इंटरव्ह्यू.
मुलाखतीकरिता तयारी करणे किंवा मुलाखतीला जाणे. त्यानंतर 5वा आहे चूज सुटेबल WH वर्ड फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये WH वर्ड आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यामध्ये दिले ॲनिमल डू यू लाईक. WH वर्ड म्हणजे आपण हे जे शब्द W आणि H या अल्फाबेटनी सुरुवात होतात त्यांना आपण WH वर्ड असं म्हणतो. विच, वाय, वेअर, वेन. पहिला आहे विच. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्राणी आवडतो, तर कोणता आवडतो? बऱ्याच लोकांना कुत्रा आवडत असेल म्हणा. पण विच ॲनिमल डू यू लाईक म्हणजे पहिला आहे विच असं म्हणू. नंतर 6वा आहे चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क आफ्टर द वर्ड रोहन इन द गिवन सेंटेन्स. रोहन, डेव्हिड अँड राम आर प्लेइंग हाईड अँड सीक. पहा, पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हे. याच्यामध्ये एकूण इंग्रजीमध्ये जर पाहिले तर एकूण 14 प्रकारचे विरामचिन्हे किंवा पंक्च्युएशन्स आहेत. याच्यामध्ये जर उदाहरणं द्यायची झाले पिरियड, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेशन पॉईंट, कॉमा, सेमीकॉलम, कॉलन, डॅश, हायफन, पॅरेंथेसिस, ब्रॅकेट्स, ब्रासेस, ॲपॉस्ट्रॉफी, क्वेश्चन मार्क्स आणि इक्लिप्सिस. तर याच्यामधले पहा, याच्यामध्ये आपण रोहन, डेव्हिड अँड राम याच्यामध्ये आपण कोणतं वापरू? कॉमा. हे पंक्च्युएशन वापरू, ज्याला आपण विरामचिन्ह असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 चूज द करेक्ट रिस्पॉन्स फॉर द गिवन क्वेश्चन्स. हाऊ हॅव यू बीन. तू कसा आहेस. एखाद्याला जर प्रश्न विचारला तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहेस, तर तो काय उत्तर देईल? व्हेरी वेल. अँड यू. मी चांगला आहे. तू कसा आहे? अशा प्रकारचं उत्तर देईल तो. म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर येईल व्हेरी वेल अँड यू. त्याच्यानंतर 8वा आहे चूज द करेक्ट रिस्पॉन्स ऑफ ए गिवन क्वेश्चन. वेन डिड द ॲक्सिडेंट हॅपन. तो अपघात कधी झाला. तर याचं उत्तर आहे, याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. इन द हॉटेलमध्ये, ड्युरिंग ट्रॅव्हलिंग, प्रवास करताना, ॲट द 10:30 लास्ट नाईट, आणि त्याच्यानंतर डी आहे ऑन द टेबल. ॲक्सिडेंट कधी झाला. वेन म्हणजे कधी. हे पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स आहे. मग आपल्याला ॲट 10:30 लास्ट नाईट, रात्री 10:30ला असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. चूज नंबर 9 चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ड आय. त्याच्यानंतर म्युझिक वेन आय वॉज चाइल्ड. पहा, आय वॉज चाइल्ड हे सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे. त्याच्यामुळं सिम्पल पास्ट टेन्समध्ये नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप येते आणि ते वॉज वापरले. त्याच्यामुळे आपल्याला सरळच माहीत होऊन जाते की हे नेमकं सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता याच्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप लर्न फर्स्ट रूप आहे. आय एम लर्निंग कंटिन्युअस प्रोसेस आहे. विल लर्न फ्युचर टेन्स. पण लर्न 3 आहेत. लर्न अँड लर्न. तर याच्यामध्ये दुसरं आहे, याच्यामध्ये डी आन्सर येईल लर्न. आय लर्न म्युझिक वेन आय वॉज चाइल्ड. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर करिक्युलम व्हर्च्यू, याला आपण CV सुद्धा म्हणतो, याला आपण रिझ्यूमसुद्धा म्हणतो. त्यामुळे आन्सर येईल ए. तर कर्च्युम इज ऑल्सो नोन ॲज सेम रिपीट झाला रिझ्यूम. फिल द ब्लँक्स विथ कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. युअर पेन्सिल इज. कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे तुलनात्मक विशेषण. आता आपण तुलना करत असताना याच्यामध्ये तुलनात्मक असे शब्द दिले आहे. शार्प, शार्पर, ब्लंट, थिक. याच्यामधलं उत्तर येईल दॅन माय. तुझी पेन्सिल माझ्या पेन्सिलपेक्षा टोकदार आहे म्हणजे शार्प आहे. शार्पर दॅन माय. कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली. शार्पर, शार्पेस्ट म्हणजे याच्यामध्ये सेकंड येईल शार्पर.
ठीक आहे. आणि त्यानंतर येईल बी. त्यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 13. फिल द ब्लँक्स विथ करेक्ट फ्युचर टेन्स ऑफ वर्ब. वी ब्लँक टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट. आपण नाश्ता झाल्यानंतर प्राणी संग्रहालयात जाऊ, म्हणजे झूमध्ये जाऊ. तर आपण याच्यानंतर आपण याच्यामध्ये ब्लँक्समध्ये कोणता शब्द वापरू? डी, विल गो. कारण हे अजून ही फ्युचर टेन्समध्ये आहे आणि अजून क्रिया व्हायची आहे, त्यामुळे विल गो. वी विल गो टू दी झू आफ्टर ब्रेकफास्ट. म्हणजे आपण नाश्ता झाल्यानंतर आपण झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयात प्राणी पाहण्याकरिता जाऊ. प्रश्न क्रमांक 14. फिल द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड. दे ब्लँक गुड फ्रेंड्स. पहा इथे दे जो शब्द आहे हा थर्ड पर्सन आहे. फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन वी, थर्ड दे. त्याच्यामुळे इथे काय येईल? दे आर. इथे इज नाही येईल, ॲम नाही येईल, वॉज तर बिलकुलच येणार नाही. त्याच्यामुळे येईल थर्डमध्ये आर. त्याच्यानंतर फिल द ब्लँक्स विथ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स ऑफ वर्ब. प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे कंटिन्युअस टेन्ससुद्धा आपण त्यांना असं म्हणतो. द ट्रेन पास थ्रू. पहा याच्यामध्ये आन्सर्स येईल. द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनल. म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे, म्हणजे प्रोसेस चालू आहे अजून. टनलच्या आतून ट्रेन जात आहे, म्हणजे अजून टनल संपला नाही. ही प्रोग्रेसिव्ह म्हणजे अजूनही क्रिया सुरूच आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काय इज पासिंग थ्रू द टनलच्या आतून म्हणजे बोगद्याच्या आतून ट्रेन जात आहे. फिल द ब्लँक्स विथ प्रॉपर इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह आपण त्यांना इंट्रोगेटिव्ह म्हणजे आपण प्रश्नार्थक विशेषण याला आपण म्हणतो. याच्यामध्ये काय कोणकोणते वापरत आहे? हू आर यू, वेअर आर यू गोईंग. आपण म्हणू काय वेअर आर यू गोईंग, कुठे चालला आहेस, हा शब्द वापरू ना. आर यू गोईंग, कुठे जात आहेस, हेच. आणि त्याच्यानंतर आहे 17. फिल द ब्लँक्स विथ प्रॉपर प्रोनाऊन. आय मेड दिस केक. आता पहा प्रॉपर प्रोनाऊन. आय मेड धिस केक कोणाकरिता बनवलेला आहे? ऑफकोर्स मी हा केक माझ्यासाठीच बनवलेला असेल ना, मायसेल्फ. त्यामुळे आन्सर येईल मायसेल्फ, माझ्या स्वतःकरिता. त्यानंतर फिल द ब्लँक्स विथ प्रॉपर प्रोनाऊन. शी मेड दिस केक. शी मेड धिस केक कोणाकरिता बनवलेला आहे? स्वतःकरिताच बनवलेलं ना, हरसेल्फ. पण या वाक्यामध्ये हरसेल्फच येईल. इटसेल्फ, मायसेल्फ, हरसेल्फ, हिमसेल्फ. म्हणजे याच्यामध्ये येईल हर, कारण इथे शी आहे आणि शीचं सेकंड आहे हर. त्यामुळे 18व्याचं उत्तर येईल सी. त्यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आहे. फिल द ब्लँक्स विथ प्रॉपर रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन. पहा रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन्स कुठे गेलं ते, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन्स ज्याला आपण दिसून येईल असं, रिफ्लेक्शन, प्रतिबिंब ज्याला आपण म्हणतो. प्रतिबिंबित असणारा प्रोनाऊन. शी हॅज हर्ट हरसेल्फ, स्वतः. आता हे जे मायसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ हे सर्व प्रोनाऊनचे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन्स आहे, म्हणजे स्वतःचं रिफ्लेक्शन दर्शवणारे आहे. आता शीचं हरसेल्फ येईल, मायसेल्फ येईल, हीचं हिमसेल्फ येईल. सर्वांना रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन्स असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर फिल द ब्लँक्स विथ सुटेबल ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. द लिटिल गर्ल्स ब्लँक आय रिव्हील हर मिस्चिफ. त्या लहान मुलीचे डोळे हे तिच्यामधला खोडकरपणा दाखवतात. आता याच्यामध्ये काय ट्विंकलिंग म्हणजे चमकणारे डोळे. तर लहान मुलं ऑब्व्हियसली खोडकर असतातच.
तर यांच्यामध्ये आपण ते किती काही म्हणत असतील की बा मग आम्ही हे केलंच नाही, आम्ही हे केलंच नाही, पण त्यांचे डोळेच सांगतात. म्हणतात ना, डोळे हे तुमचा काय म्हणतात आरसा आहे, मनाचा आरसा आहे. तर मुलांचं तसंच आहे, ते त्यांचे डोळे चमकले याचा अर्थ समजून जायचं की हे काहीतरी खोडकरपणा यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ही सेंटेन्स पूर्ण होईल. द लिटिल गर्ल्स, लहान मुली, ट्विंकलिंग, चमकणारे डोळे, रिव्हिल्स म्हणजे उघड करतात तिच्यामध्ये असणारे मस्तीखोरपणा किंवा खोडकरपणा, तिचा खोडकरपणा, तिचे डोळे, तिचे चमकणारे डोळे बाहेर दाखवून देतात. फिल द ब्लँक प्रश्न क्रमांक 21. फिल द ब्लँक विथ सुटेबल प्लेस प्रिपोजिशन. माय हाऊस इज द थर्ड ब्लँक द थर्ड फ्लोअर. पहा याच्यामध्ये काय येईल, ॲट, इन, ऑन, अंडर. आता आपण पाहू पहिल्यांदा प्लेस प्रिपोजिशन. प्लेस प्रिपोजिशन म्हणजे नेमकं काय, म्हणजे स्थळदर्शक शब्दयोगी हवे ज्याच्यामध्ये एक विशिष्ट लोकेशन दाखवले. जसं एखादं यवतमाळ आहे, तर यवतमाळ हे त्या भागात त्या ॲक्सिसमधील त्या अँगल, आपण त्याला पण म्हणतो की समुद्रकिनाऱ्यापासून एवढी लांबी, एवढी उंची आहे, किंवा इथून या एरिया ह्याही वृत्त गेलेला, म्हणजे प्रॉपर लोकेशन. जसं यवतमाळमध्ये जर समजा विचार केला तर स्टेट बँक चौकात पर्टिक्युलर ते दुकान आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या स्थळ दाखवणारे एक प्रिपोजिशन, त्याला आपण आता जसं इन फ्रंट ऑफ, च्यावर, अंडर, ॲट, इन, ऑन, अंडर अशा टाईपचे. पण ह्याच्यामध्ये काय, थर्ड फ्लोअर जो आहे तो माय हाऊस, माझं स्वतःचं घर आहे, कितव्या फ्लोअरवर आहे, थर्ड फ्लोअरवर आहे. म्हणजे अंडर म्हणजे याच्यावर काय कशावर येईल, ऑन म्हणजे तिसऱ्या मजल्यावर आहे, च्यावर, ऑन. त्यानंतर आहे 22. फिल द करेक्ट क्वेश्चन वर्ड. याच्यामध्ये येईल इज द स्पीकर ॲट द फंक्शन. स्पीकर म्हणजे वक्ता कोण आहे आजच्या कार्यक्रमाचा, तर याच्यामध्ये येईल कोण आहे, मग हूच येईल ना, त्याच्यामुळे आन्सर येईल डी. त्यानंतर आहे लो लो लेवल लँग्वेज इज ऑल्सो कॉल्ड. पहा त्यामध्ये येईल सोर्स कोड, मिडल क्वेअर, मशीन लँग्वेज, असेंब्ली लँग्वेज. आन्सर येईल सी, मशीन लँग्वेज म्हणजे यांत्रिकी भाषा. पहिली भाषा ही हाय लेवलची लँग्वेज म्हणजे स्वतः बोलणे. त्याच्यानंतर सेकंड आहे मशीन लँग्वेज म्हणजे यांत्रिकी भाषा. त्यानंतर प्रोनाऊन्सिएशन रेफर्स टू द उच्चारण नेमकं काय दर्शवते, प्रोडक्शन ऑफ साऊंड, शब्दांची निर्मिती, हे प्रोनाऊन्सिएशनचं उच्चारणाचं पहिलं उच्चारण दर्शवते. त्यानंतर 5वा आहे रिअरेंज द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स इंटू मिनिंगफुल सेंटेन्स. पहा हे जे शब्द आहे वेगवेगळे आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामधून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. तर याचा पहा, शी वर्क ॲज अ शी टीचर, स्कूल वर्क ॲज अ शी टीचर, वाक्यामध्ये काही आहे का. त्याच्यानंतर शी वर्क ॲज अ स्कूल टीचर, त्याच्यानंतर सी आहे शी टीचर वर्क ॲज अ स्कूल, त्याच्यामध्ये काहीच त्यांचं मिनिंगच लागत नाही. वर्क शी ॲज अ स्कूल टीचर. पहा याच्यामध्ये हे उत्तर व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे उत्तर येईल शी वर्क ॲज अ स्कूल टीचर. पहा सेंटेन्स ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस एक पर्टिक्युलर एक सिक्वेन्स असतो, शब्दांचा सिक्वेन्स असतो. जसं सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट, कर्ता, कर्म आणि कर्ता, क्रियापद, कर्म, कर्ता, कर्म, क्रियापद, अशा प्रकारचं एक वेगळं एक ज्याला आपण म्हणतो की एक सिक्वेन्स असतो, एक विशिष्ट एक कडी जोडलेली असते. तर अशाच प्रकारचं वाक्यसुद्धा बनवल्या जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26. द वर्ड दॅट एक्सप्रेस अ सडन अँड स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड. एकदम अचानकच तुमच्या एखाद्या भावना बाहेर येतात. जर समजा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट, ओ शिट, ओ माय गॉड, म्हणजे एकदम सडन इमोशन, म्हणजे यू कांट कंट्रोल इट, म्हणजे तुम्हाला माहीतच नाही पडत की अचानक घेऊन जाते, अचानक समोर काही आलं, अरे बाप रे साप, अशा प्रकारचे यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो, उद्गारवाचक शब्द असे म्हणतो. त्याच्यानंतर 27 आहे वेन यू ग्रीट हायर ऑफिशियल सच ॲज टीचर, इन्स्ट्रक्टर और सुपरवाइज.
सुपरवायझर यू शुड यूज. ग्रीट म्हणजे त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपल्यापेक्षा टीचर आहेत, मोठे व्यक्ती आहेत किंवा निर्देशक आहेत किंवा त्यांचे सुपरवायझर आहेत, तर गटनिर्देशक आहेत, तर ह्या सर्वांना आपण कोणत्या प्रकारे अभिवादन करतो. काही गुड मॉर्निंग म्हणतो किंवा नमस्कार सर वगैरे असे सुप्रभात. तर याच्यामध्ये आपण मोठ्यांना आपण हेलो म्हणू शकतो, पण हे काही रीतीला धरून नाही आहे. त्याच्यामुळे हेलो वापरू शकत नाही, हे तर बिलकुलच नाही, हाय अजिबातच नाही. हाय सुद्धा म्हणू शकतो म्हणा, पण ते बरोबरीच्या व्यक्तींना. पण ग्रीटिंगसाठी सहसा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अशाच शब्द वापरले जातात. त्यानंतर आहे विच इज अ सायलेंट लेटर इन द वर्ड आन्सर. त्याच्यामध्ये आन्सर सायलेंट लेटर म्हणजे ज्या मूक शब्द आपण त्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा साऊंडच होत नाही, तसं आन्सर शब्द आहे. आन्सर शब्दामध्ये डब्ल्यूचा त्याचं काही काय म्हणतात त्याला, ते स्थानच नाही आहे, त्याचा उच्चार झाला आन्सर ANSWER. डब्ल्यूचा आहे काही आन्सर नाही, त्याच्यामुळे सायलेंट लेटर कोणतंही डी. त्यानंतर 29 विच वन इज अ डू ऑफ डिस्कशन एटिकेट्स. आपण जेव्हा एखाद्याशी संवाद साधत असतो किंवा आपण चर्चा करत असतो, त्यावेळेस आपल्याला काय काय नेमकं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला काय करायला पाहिजे, डू म्हणजे काय करायला पाहिजे. त्यामध्ये लूज युअर टेम्पर, BI लिसन द अदर्स. नंतर C आहे टॉक अबाउट इरिलेव्हंट डिटेल्स, यूज इन पोलाईट और रूड लँग्वेज. लूज युअर टेम्पर, तुम्ही तुमचा रागावरलं नियंत्रण कमावणे. लिसन टू अदर्स, लोकांचं ऐकून घ्या दुसऱ्यांचं. त्यानंतर टॉक अबाउट इरिलेव्हंट डिटेल्स, लोकांची म्हणजे इरिलेव्हंट म्हणजे ते ज्या विषयाला अनुसरून असा चर्चा नसते, म्हणजे अशीच बाकीच्या बाबींच्या चर्चा करणे. यूज इम्पोलाईट और रूड लँग्वेज. इम्पोलाईट म्हणजे अशिष्ट, अभद्र अशा प्रकारची आणि कठोर अशा प्रकारची भाषा वापरणे. तर हे सर्व ह्याच्यामधले फक्त बी सोडून लिसन द अदर्स. आपण एखादी डिस्कशन करत असताना लोकांसुद्धा आपण ऐकलं पाहिजे, आणि आपणच आपलं नुसतं आपल्याच गोष्टी समोर केल्या नाही पाहिजे. हे बॅड मॅनर्स आहे आणि एटिकेट्स हे नाही. आणि त्याच्यानंतर आहे थर्ड विच वन इज अ डोंट ऑफ डिस्कशन एटिकेट्स. त्याच्यामध्ये काय करायला नको डिस्कशनमध्ये. पहिल्या 29मध्ये पाहिलं की काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर थर्डमध्ये पाहिलं काय करायला नको. टू बी ओपन माइंडेड, यूज मॉडरेट टोन, लिसन टू अदर्स, आर्ग्यू अननेसेसरी. टू बी ओपन माइंडेड डिस्कशन मेथडमध्ये असलंच पाहिजे. यूज मॉडरेट टोन, व्यवस्थितरित्या आपण एक भाषेचा स्तर ठेवला पाहिजे. त्यानंतर लिसन टू अदर्स, दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे. पण डिस्कशन मेथडमध्ये ही गोष्ट आर्ग्यू अननेसेसरी, उगाच आर्ग्युमेंट करणे, उगाच लोकांशी भांडणे, हे करायला नको डिस्कशनमध्ये. त्याच्यानंतर आहे ब्रेन ऑफ कम्प्युटर. हा कम्प्युटरचा ब्रेन, संगणकाचा मेंदू, हा नेमका काय आहे, CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर 32वा आहे विच वन इज अ कॉर्डियल नंबर. मूळ संख्या किती आहे, त्यांना आपण काय म्हणतो, किती आहे ते 10 आहे टोटल. कॉर्डियल वन इज कॉर्डियल नंबर. याच्यामध्ये दिलेला आहे D3 मूळ संख्या, मुख्य संख्या ज्याला आपण म्हणतो 1 ते 10 पर्यंत. विच वन इज कॉर्डियल नंबर, D फर्स्ट. विच वन इज कॉर्डियल नंबर याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे. याच्यामध्ये 5th 5. विच वन इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. पहा, याच्या प्रश्न क्रमांक 36मध्ये दिलेला आहे. यापैकी एक्सक्लामेटरी सेंटेन्स कोणता आहे, म्हणजे उद्गारवाचक वाक्य कोणतं आहे. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इट इज. नंबर B, इट इज अ ब्युटिफुल हाऊस. C, इट इज अ ब्युटिफुल हाऊस क्वेश्चन मार्क. इज इट अ ब्युटिफुल हाऊस क्वेश्चन मार्क. आणि D, युअर हाऊस इज ब्युटिफुल. पहा, याच्यामध्ये काय व्हॉट अ ब्युटिफुल, याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्नार्थ वाक्याचा जे WH वर्ड आला म्हणजे व्हॉट,
काय सुंदर घर आहे हो तुमचं. इट इज. त्यानंतर आलं क्वेश्चन, त्याच्यानंतर आलं एक्सक्लामेटरी साईन. एक्सक्लामेटरी साईन आलं की समजून जायचं की हे एक्सक्लामेटरी वाक्य आहे. त्यानंतर आहे विच वन इज ॲक्टिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसचं याच्यामध्ये पहिलं आहे जे ऑप्शन दिलेलं आहे, पहिलं ऑप्शन आहे राम हॅज पास द एक्झाम. नंतर बी आहे द बॉल वॉज कॉट बाय हिम. द बुक वॉज बीइंग रीड बाय हर. वी वेअर ड्रायव्हन होम बाय डॅड. त्यानंतर पहिले येईल राम हॅज पास द एक्झाम. बाय, ज्याच्यामध्ये बाय हर, बाय हिम किंवा मागच्या साईडला कडून. ॲक्टिव्हाइज म्हणजे समोरासमोर, पॅसिवाइज म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं. म्हणजे जसं एखाद्याने सांगितलं, मला एखाद्याला सांगायचं आणि त्याने तिसऱ्याला सांगितलं, तर अशा वेळेस पॅसिवाइज होते. म्हणजे ॲक्टिव्ह म्हणजे समोरासमोर. त्यानंतर आहे विच वन इज पॅसिवाइज. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहिला आहे मोहन इज पेंटिंग अ हाऊस. शी वॉज रीडिंग अ बुक. हर बर्थडे वॉज सेलिब्रेटेड बाय अस. त्यानंतर आन्सर येईल सी. हर बर्थडे वॉज सेलिब्रेटेड बाय अस. हर बर्थडे वॉज सेलिब्रेटेड बाय अस. आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर आपण कंजक्शन ज्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. त्याच्यामधलं कोणतं कंजक्शन नाही आहे. ऑन हे नाही आहे. अँड, ऑर, बट हे दोन शब्दांना जोडणाऱ्या म्हणजे उभयान्वयी अव्यय आपण आहे. अँड याच्यामधलं नाही आहे. ऑन हे उभयान्वयी अव्यय नाही आहे. विच वन इज नॉट बेनिफिट ऑफ द रोल प्लेइंग. पहा, एखादी भूमिका करत असताना आपण कोणती गोष्ट करायला नको. बिल्ड कॉन्फिडन्स. ए. बी आहे डेव्हलप लिसनिंग स्किल. सी आहे डेव्हलप क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. नंतर डी आहे डेव्हलप्स बोर्डम. आपण एखाद्याचा रोल करत असताना आपण समोरच्या व्यक्तीमध्ये बोर्डम क्रिएट करायला नको. त्यानंतर आपण पाहू वॉवेल्स. तुम्हाला माहीत असेल वॉवेल्स म्हणजे स्वर होतात. स्वर हे 5 प्रकारचे आहेत. ए, ई, आय, ओ, यू. आणि स्वर आणि व्यंजन या दोघांमध्ये फरक जर पाहायचा असेल तर इथे गळ्याला हात लावायचा. त्याच्यामध्ये पहा, ए व्हायब्रेशन आहे जास्त. ई नाही. एफ व्हायब्रेट झाला. आय काही व्हायब्रेशन आहे का. एफ, झी, एस, ओ, पी, क्यू, आर. पहा, वॉवेल्स असेल तर इथे व्हायब्रेशन जाणवेल. एकदम कंठाजवळ बोट लावायचं आणि तिथे पाहायचं. जे वाक्य व्हायब्रेट करून तोंडावाटी बाहेर पडते, गळ्यामध्ये व्हायब्रेशन होऊन, तर ते समजायचं व्यंजन आहे. आणि जे एकदम स्लाइटली स्मूथली एकदम बाहेर निघते त्यांना समजायचं की हे स्वर आहे. स्वर तर माहीत आहे 5 आहेत. व्यंजन उरलेले 21. टोटल मिळून 26 अल्फाबेट्स आहेत. त्यानंतर आपण पाहू गुड ऑफिस एटिकेट्स. ऑफिसमध्ये कार्यालयात काम करतं, कार्यालयीन शिष्टाचार आपण ज्यांना म्हणतो, कोणकोणत्या प्रकारे. वन शुड ड्रेस फॉर्मली ड्रेस असले पाहिजे. वन शुड नॉट बी पंक्च्युअल टू वर्क. पंक्च्युअल म्हणजे व्यवस्थित, ज्याला आपण कामामध्ये व्यवस्थितपणा असला पाहिजे. वक्तशीरपणा आपण त्याला म्हणतो. वेळेवर येणे, वेळेवर जाणे, सगळ्या गोष्टी वेळेवर काम करणे. थर्ड आहे वन शुड हॅव फॅन्सी मोबाईल रिंगटोन. लोकांना सवय असते, वेगवेगळ्या प्रकारचे रिंगटोन्स असतात त्यांच्या. काही म्हणजे मोबाईल फॅन्सी रिंगटोन ठेवणे, हे सुद्धा ऑफिस शिष्टाचार आहे का नाही. वन शुड लिटर वन्स वर्क प्लेस. पहिलं आहे वन शुड ड्रेस फॉर्मली. कार्यालयात काम करत असताना आपली जी वेशभूषा आहे, जी ड्रेसिंग स्टाईल आहे, ही खूप चांगली असली पाहिजे, ज्याच्यामुळे भडकपणा वाटायला नको. त्याच्यानंतर व्हॉट इज द प्रोनाउन्स द सेम ॲज अनदर वर्ड बट डिफर इन मिनिंग.
इज कॉल्ड होमोफोन्स. पहा ह्याच्यामध्ये पाहतो एक शब्द आहे, तो शब्द उच्चारला सारख्याच प्रकारे जातो पण त्याचा अर्थ वेगळा असतो. होमोफोन. जसं बँक आहे, बँक म्हणजे आपण बँकेला सुद्धा म्हणतो जी फायनान्शियल मॅनेजमेंट करणारी, आणि बँक म्हणजे किराणासुद्धा होतं. त्याच्यामुळं बस इथपर्यंत झालेले आहे आपले इंग्रजीचे. धन्यवाद.